मी साडी घातली तरी प्रॉब्लेम. आज साडीच घातली, आज कुठं गेलत्या. साडी कशामुळं घातली? गाऊन घातला तरी प्रॉब्लेम. तुम्हाला साड्या नाहीत का? तुम्ही रोज गाऊनच घालता, साड्या नेसत जाणं. बरं जुनी साडी नेसली तरी प्रॉब्लेम. मलाच खराब साड्या झाल्या, जरा चांगले नेसत जाणं. बरं चांगली नेसली तरी प्रॉब्लेम. मग घरच्या घरी राहायचे, काय करायची चांगली साडी? मला कळतच नाही नेमकं, हे जिंदगी आपली हे का दुसऱ्याची? आपण स्वतः ठरू शकत नाहीत की आपल्याला नेमकं करायचंय काय, आणि आपण जे केलं ते लोक करू देत नाहीत आपल्याला. असं आपण आपलं रिमोट दुसऱ्याच्या हातात देऊन टाकतो. सांगू का कसं ते? हे पा, आपण लिपस्टिक लावतो, काजळ लावतो, टिकली लावतो, कुंकू लावतो, गळ्यात घालतो, हातात घालतो, नाकात घालतो, कानात घालतो, इथून अशी येलं लावतो, तिथं लिपस्टिक लावतो, पावडर लावतो, फेअर अँड लवली लावतो. एवढं सगळं लावून सुद्धा आपण दुसऱ्याला विचारतो मी कशी दिसायली, चांगली दिसायली का? बरं ते चांगलं दिसायली म्हणलं तर ठीक आहे, आणि त्या समोरच्या व्यक्तीनं म्हणा माय कसं दिसायला तर तुम्ही वेगळ्या दिसायलात. म्हणजे इतकं सगळं लावलं, इतकी सगळी मेहनत केली, तिनं एकदा म्हणली ती, मग ती कदाचित तिला बरं वाटणं आपण चांगलं दिसायलो तरी पण ती म्हणू शकते तसं. मग आपलं वाईट वाटून घ्यायचं कारण काय? तरी आपण वाईट वाटून घेतो का नाही? कशामुळं? कारण आपल्यावर विश्वास नाही, आपण चांगले दिसायलोत का नाहीत. विश्वास असता तर आपण विचारलंच नसतं मी कशी दिसायली म्हणून. विचारलं असतं का? खरं सांगा. त्याच्यामुळं आपण आपलं साडी नेसायची, आपण आपला मेकअप करायचा, पण लोकांना नाही विचारायचा मी कशी दिसायली म्हणून. आपल्याला माहिती ना आपण चांगले दिसायलोत म्हणून, मग लोकाला कशाला विचारायचं? आणि त्यानं नाही म्हणलं की आपण खट्टू व्हायचं काय? तुम्ही असंच करता का? मी असंच करते म्हणून तुम्हाला विचारायला तुम्ही कसं करता. आता नाही, आता आपलं आपण तयार व्हायचं, आपलं आपण नीट राहायचं, कोणाला विचारायचं नाही मी कशी दिसायली म्हणून. आमच्या मालकाला जर विचारलं ना कधी, तर आमचे मालक म्हणते तू जशी तशी चांगली दिसते.